हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की एखादा टेबल तुम्ही एक्सेलमध्ये जर क्रिएट केला असेल आणि त्या क्रिएट केलेल्या टेबलमधील एखादी रो किंवा एखादा कॉलम जर तुम्हाला हाईड करायचा असेल तर विदाउट यूजिंग फिल्टर कशा पद्धतीने आपण एखादी रो किंवा एखादा कॉलम हाईड करू शकतो। कॉलम म्हणजे काय तर हा बी हा कॉलम, सी कॉलम, डी कॉलम, ओके। आणि रो म्हणजे काय तर ही रो नंबर 2 ज्याच्या हेडिंगमध्ये मी रो स्टुडंट नेम, मार्क्स आणि ग्रेड हा कंटेंट टाईप केलेला आहे। हा आहे रो नंबर 3, रो नंबर 4। जर ह्या क्रिएट केलेल्या टेबलमध्येच जर तुम्हाला एखादा कंटेंट हाईड करायचा असेल, मग तो रो मधील असेल किंवा कॉलम मधील असेल, तर तो कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत। तर याच्या प्रॉपर स्टेप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा। तर आपण आता सुरुवात करूयात। ऑलरेडी हा एक टेबल मी एक्सेल मध्ये टाईप केलेला आहे। त्याला मी हा टेक्स्ट कलर आणि याला सुद्धा वेगळा टेक्स्ट कलर अप्लाय केलेला आहे। तर आता हे डिझायनिंग झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की एखाद्या स्टुडंटचा डाटा तुम्हाला हाईड करायचा आहे, तो तुम्हाला कोणाला दाखवायचा नाही, तर अशा वेळेला तुम्ही एक करू शकता की ज्या स्टुडंटचा डाटा तुम्हाला हाईड करायचा आहे त्या स्टुडंटच्या नावावरती किंवा त्या सेलमध्ये क्लिक करा। त्या सेलमध्ये क्लिक केल्यानंतर आता इथे होम टॅब आहे आणि या होम टॅबमध्ये तुम्हाला या सेल्स ग्रुपमध्ये फॉर्मॅट ऑप्शन दिसतोय, ओके। आता या फॉर्मॅट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्याबरोबर इथे आहे हा विजिबिलिटी ऑप्शन। या विजिबिलिटी ऑप्शनच्या अंडर हाईड अँड अनहाईड हा एक ऑप्शन आहे। हाईड अँड अनहाईड इथे ज्यावेळेला तुम्ही तुमचा माऊस पॉइंटर घेऊन जाता त्यावेळेला त्याच्याच समोर बरोबर एक सबलिस्ट डिस्प्ले झालेली आहे। तर आता मला काय करायचं आहे, रो हाईड करायची आहे, म्हणून मी हाईड रो हा ऑप्शन सिलेक्ट करते। हाईड रो हे पहा, फर्स्ट नंबरचा जो स्टुडंट्स नेम होता तो हाईड झालेला आहे। मी पुन्हा एकदा दाखवते। आता हा जयेश मेहता या स्टुडंट्सचा डाटा मला हाईड करायचा आहे, सो मी या जयेश मेहताच्या सेलमध्ये क्लिक करते। होम टॅबमध्ये इथे फॉर्मॅट ऑप्शन, सेल्स ग्रुपमध्ये फॉर्मॅट ऑप्शन, या फॉर्मॅट ऑप्शनच्या अंडर इथे विजिबिलिटी ऑप्शन आहे। या विजिबिलिटी ऑप्शनमध्ये हाईड अँड अनहाईड। आता त्याच्यामध्ये मी हाईड रो, आता हे बघा या टेबलमधून जयेश मेहता नावाची एंट्री हाईड झालेली आहे। बरं, हाईड म्हणजे डिलीट नव्हे, हाईड म्हणजे तुम्ही फक्त तेवढ्यापुरती ती हाईड करू शकता। तुम्हाला जर नंतर तो डाटा हवा असेल तर तुम्ही तो ॲज इट इज त्या टेबलमध्ये डिस्प्ले करू शकता। आता तो कसा डिस्प्ले करायचा, सेम पुन्हा होम टॅबमध्ये जा, तिथे या सेल्स ग्रुपमध्ये हा फॉर्मॅट ऑप्शन आहे। या फॉर्मॅट ऑप्शनच्या मध्ये विजिबिलिटी आणि याच्याच इथे अनहाईड रो, अनहाईड कॉलम दोन ऑप्शन्स आहेत। जर मी अनहाईड रोज असं सिलेक्ट करेन त्यावेळेला माझी जयेश मेहताची एंट्री प्रथम डिस्प्ले होईल। आता पुन्हा मी फॉर्मॅटमध्ये जाते होम टॅबच्या आणि या विजिबिलिटीच्या अंडर हाईड अँड अनहाईडमध्ये इथे अनहाईड रोज हा ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर तुम्ही जी एंट्री हाईड केलेली होती ती एंट्री ॲज इट इज तुम्हाला डिस्प्ले होते टेबलमध्ये। येस, हे झालं हाईड रो। तर आज आपण पाहिलेलं आहे हाईड रो बद्दल। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये हाईड कॉलम ऑप्शन आपण पाहूयात। तोपर्यंत तुम्ही जर हाईड रो ऑप्शन जसा सिलेक्ट केला त्याच पद्धतीने हाईड कॉलम हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला आउटपुट नक्कीच मिळेल। हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।